सोलापूरच्या इतिहासातला ऐतिहासिक दिवस आहे आणि माझी जेवढी माहिती आहे त्या माहितीमध्ये सोलापूरची महानगरपालिका स्थापन झाल्यापासून एका पक्षाने एका चिन्हावर एवढ्या जागा कधीही जिंकल्या नव्हत्या। पहिल्यांदा एवढा मोठा बहुमत भारतीय जनता पक्षाला इतिहासात पहिल्यांदा मिळाले आणि मला वाटतं म्हणून आजची ही बैठक ऐतिहासिक आहे की ज्या दिवशी एका पक्षाचे एका वेळी 87 नगरसेवक एका बैठकीमध्ये उपस्थित आहे। आता बोलता बोलता देवेंद्र म्हणाले की सभागृहामध्ये आवाज उठवायला लागेल। सुभाष बापूंनी कानात सांगितलं कुणाच्या विरोधात आवाज उठवायला लागेल, ठीक आहे, पण तो कुणाच्या विरोधात आवाज उठवायचा हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। त्यामुळे एवढं मोठं बहुमत आज आपल्याला मिळालेलं आहे आणि अशा या पहिल्याच आपल्या सगळ्यांच्या सत्काराचा निमित्त आहे। पण या निमित्तानं आपले 87 शिलेदार एका ठिकाणी एकत्र यावे हा पहिला उद्देश होता। आल्यानंतर आपला सगळ्यांचा सन्मान व्हावा हाही उद्देश होता आणि त्यासोबत बघा आता मी उभा राहिलो आणि सोलापूर ते इंदोर विमानसेवा चालू झाल्याचा मेसेज आला। म्हणजे मी जसा इथं आलोय तेव्हापासून विमानाचं नातं माझं खूप घट्ट होतं आणि अशा या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सोलापूर शहराच्या अध्यक्षा ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली आणि त्यांनी पूर्ण वेळ देऊन अनुकूल प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जात या आपल्या सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं काम केलं त्या रोहिणीताई, आपल्या शहर मध्येचे आमदार आणि सोलापूरचे नेते सन्माननीय सुभाष बापू, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी, या ठिकाणी शहर मध्येचे आमदार आणि ज्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेतली ते माझे मित्र सन्माननीय देवेंद्र कोटेजी, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार सन्माननीय दिलीपराव मानेजी, दुसरे आपले ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष, जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। पण त्यांनी या निवडणुकीमध्ये वास्तविक त्यांचा पक्ष म्हणून संबंध होता, पण व्यवस्थेमध्ये सगळ्यात मोलाचं काम तुमच्या माझ्यामध्ये आणि या व्यवस्थेमध्ये दुवा म्हणून त्यांनी काम केलं ते सन्माननीय शशिकांतजी चव्हाण नाना, या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांसोबत ताकदीनं काम करत असलेले मनीष भैया, त्यासोबत सगळेच सन्माननीय स्टेजवरचे आणि आपण या ठिकाणी उपस्थित असलेला सगळे आमचा नगरसेवक, सगळ्या नगरसेविका, सगळे नगरसेवक, फेटा बांधलेले आणि फेटा न बांधलेले पण सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो। आज आपल्याला भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक म्हणून निवडून आल्याचा आनंद आहे आणि आज आपण या ठिकाणी बसलोय नगरसेवक म्हणून। आपल्या सगळ्यांना याची जाणीव असली पाहिजे की तुम्ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होता म्हणून आपण या ठिकाणी बसलेला आहात। तुमच्या एवढीच ताकद, तुमच्या एवढाच खर्च, तुमच्या एवढीच सगळी यंत्रणा समोरच्या पार्टीने पण लावलेली होती। असं असताना त्यांच्यासोबत कमळ नव्हतं, तुमच्यासोबत कमळ होतं।
तुमच्यासोबत मोदीजींचे आशीर्वाद होते. तुमच्यासोबत भारतीय जनता पक्षाचं या राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब होते. त्यांनी या शहराला साठी केलेलं काम होतं. आपल्या शहरातल्या सगळ्याच आमदारांनी या शहराच्या विकासासाठी केलेलं काम होतं. आणि हे सगळं असताना सोलापूर शहरातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला दिलेले आशीर्वाद हे तुमच्यासोबत होते. आणि म्हणून आज आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी निवडून आला. आणि मला वाटतंय कुणाचा विश्वास या संख्येवर नव्हता. मी अनेकांशी चर्चा केली. आपल्या राज्याच्या नेतृत्वाचाही एवढी मोठी संख्या येईल किंवा आपल्या इथं बसलेल्या अनेकांचं असं मत होतं की एवढी मोठी संख्या कशी येईल. परंतु मी पहिल्या दिवसापासून अस्वस्थ होतो. जेव्हा मी अबकी बार 75 पार हा नारा मला वाटते 5 महिन्यापूर्वी दिला होता. आणि 5 महिन्यापूर्वी जेव्हा मी नारा दिला तेव्हा अनेक पत्रकार बंधू माझ्याकडे बघून हसले. अनेकांनी त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. परंतु या शहरामध्ये आल्यानंतर या शहरातली परिस्थिती बघितल्यानंतर सुरुवातीला तर माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता की बाहेरनं आलेला माणूस, बाहेरनं आलेला पालकमंत्री. मी आल्या दुसऱ्या दिवशी बातम्या छापल्या आणि या जिल्ह्याला बाहेरचा पालकमंत्री किती दिवस मिळणार आहे अशा पद्धतीची भावना आल्याच माझं स्वागत या भावनेतनं झालं होतं. मला माझ्यापुढं पहिलं चॅलेंज होतं की मला बाहेरचं जे म्हणत होते ते बंद व्हावं, हे चॅलेंज माझ्यापुढं होतं. आणि मला आनंद येत आहे अख्ख्या निवडणुकीमध्ये एकही समोरचा नेता असं नाही म्हणला की पालकमंत्री बाहेरून आलाय आणि त्यांनी इथं निवडणुकीत हस्तक्षेप का करतो. कदाचित समोरच्या पक्षाचे नेते जेवढ्या वेळा सोलापूरमध्ये आले असतील त्याच्यापेक्षा अनेक पटीनं, म्हणजे इथल्या खासदार ज्या माझ्यावर खूप चांगली टीका करतात, चांगली म्हणले मी त्यांचं आणि माझं जर सोलापूर येण्याचा काउंट केला तर मला वाटतं त्यांच्यापेक्षा 10 पट, त्यांच्यापासून 10 पट वेळा मी जास्त सोलापूरमध्ये आलो. त्यामुळे सोलापूरच्या जनतेनं मला परकं मानलं नाही याचा खऱ्या अर्थानं मला आनंद आहे. मी हा विश्वास संपादन करू शकलो याचा मला मनापासूनच आनंद आहे. हा विषय वेगळा होता, पण मी आपल्याला या ठिकाणी सांगेन की 75 पारचा नारा आपण जेव्हा दिला तेव्हा थोडंसं अवास्तव असं सगळ्यांना वाटत होतं. परंतु पहिल्या दिवसापासून मी अस्वस्थ होतो की आम्ही 75च्या पुढं जाणार आहे. अनेकदा याच्याविषयी चर्चा झाली आणि 75 पारच्या पुढे जात असताना अनेक आव्हानं आपल्यासमोर होती. पहिल्या दिवशी आपले सगळेच लोकप्रतिनिधी ताकदीनं काम करत असतात, आपापल्या क्षमतेनुसार आपापल्या भागामध्ये आपल्या शहरासाठी हे सगळे काम करत असतात. परंतु पहिल्या दिवशी मला पत्रकारांनी 3 प्रश्न विचारले होते. सोलापूरची विमानसेवा कधी चालू होणार, दुहेरी पाईपलाईन कधी होणार आणि सोलापूरचा IT पार्क कधी होणार. आणि मी देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद देईन. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी या 3 प्रश्नाची उत्तरं पत्रकार बांधवांना दिली आणि या शहरासाठी 3 सेवा देण्याचं काम केलं. आज विमानसेवा चालू झाली, दुहेरी पाईपलाईनचं काम झालं आणि रोज पाणी देण्यासाठी आपल्याला जो आवश्यक असणाऱ्या गोष्टी, दुहेरी पाईपलाईन झालं म्हणून रोज पाणी मिळत नाही. पहिल्यांदा मला कळालं की जेव्हा मी शहरात आलो, दुहेरी पाईपलाईन चालू झाली आणि बापू आता म्हटलं शहराला रोज पाणी चालू होईल. जेव्हा मी आयुक्तांना म्हटलो की आता किती फरक पडेल पाण्यात, तेव्हा आयुक्तांनी सांगितलं पाण्यात काही फरक पडणार नाही. म्हटलं मग दुहेरी पाईपलाईन आपण कशासाठी केली,
मग त्या म्हणल्या अजून पाकणीची जागा आपल्या ताब्यात आली नाही, अजून वॉटर ट्रीटमेंटचा प्लॅन झाला नाही आणि म्हणून आपल्या पाण्यात काय फरक पडणार नाही. त्याचाही अभ्यास आम्ही केला. समजा तो ट्रीटमेंट प्लॅन बसल्यानंतर शहराच्या पाण्यात काय बदल होईल का, तर त्याचंही उत्तर काय चांगलं नव्हतं. त्याला खऱ्या अर्थानं कशाची आवश्यकता होती, तर सोलापूर शहरातली 40-50 वर्षापूर्वीची जी पाईपलाईन जी शहराच्या व्यवस्थेसाठी केलेली होती, ती इंटरनल पाईपलाईन जोपर्यंत आपण नवीन करत नाही तोपर्यंत शहराला रोज पाणी देणं शक्य नाही. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून ताकदीनं प्रयत्न केले आणि मुख्यमंत्री महोदयांना पुन्हापासून धन्यवाद देईन की आम्ही मागणी केली पहिल्या मीटिंगमध्ये आणि पहिल्या मीटिंगमध्ये त्यांनी त्याला मान्यता दिली. 100 कोटीची तरतूद लगेच करा म्हणून सांगितलं आणि त्यानंतर आपण बघितलं की मला वाटतंय एवढ्या वेगानं या योजनेसाठी जागतिक बँकेचे पैसे, एवढ्या वेगानं या योजनेचं टेंडर, या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या आधी व्हाव्यात अशा पद्धतीची भावना आमची होती आणि मुख्यमंत्री महोदयांना मी तशी सातत्यानं विनंती करत होतो, आम्ही सगळेच करत होतो. परंतु शेवटी मुख्यमंत्र्यांनी स्वतःची व्हीटो पॉवर वापरली आणि ते टेंडर पब्लिश झालं आणि मला सांगायला आनंद होतो की म्हणून आम्ही ताठ मानेनं सांगू शकलो की आम्ही सोलापूर शहराला रोज पाणी देऊ, हा संकल्प आम्ही केला. आणि त्यासाठी मग देवेंद्रनं तर फार मोठी भीमगर्जना केली की जर मी रोज पाणी देऊ शकलो नाही तर पुन्हा मत मागायला येणार नाही, म्हणजे आमदारकीची निवडणूक लढणार नाही. अशा पद्धतीचा विश्वास एक शहराच्या जनतेमध्ये आपण निर्माण केला आणि त्याचा परिणाम आपण बघितला. IT पार्क हा सगळ्यात मोठा विषय होता, शहराच्या स्वच्छतेचा विषय होता. आपण स्वच्छतेवर आपण काम केलं. बापू 2-3 मीटिंगला बापू स्वतः होते. शहरातली परिस्थिती अडचणीची होती. एक अधिकारी त्या व्यवस्थेमध्ये अडचण आणत होता. देवेंद्र म्हणला त्याची बदली कशी झाली, देवेंद्र कोणाकोणाची कशी बदली होते माहिती आहे तुला. त्यामुळं त्या अधिकाऱ्याची बदली आम्हाला शेवटी करायला लागली आणि जेव्हा तो अधिकारी आम्ही इथून घालवला तेव्हा शहराच्या स्वच्छतेमध्ये फरक पडला आणि आज स्वच्छ सोलापूर आपण बघतोय. याला कारण आहे की एक अधिकारी इथनं गेला आणि एका शहराचं स्वच्छतेचं काम वेगानं चालू झालं. मी 100% म्हणणार नाही, परंतु त्यात झालेली सुधारणा ही खूप मोठी होती. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न काही भागात आला निवडणुकीत, परंतु पूर्ण गावामध्ये स्वच्छतेचा विषय आला, शहरामध्ये आला नाही. याला कारण तेही होते. या सगळ्या गोष्टी आपण केल्या आणि त्या दृष्टीनं पुढे भविष्यात आम्ही काय करू हे आपण सांगितलं. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना यश संपादित करता आलं. याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो वाटा आहे तो खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे. कारण त्यांनी शहरामध्ये जेव्हा जेव्हा आले, जो शब्द दिला तो शब्द पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि इथं आल्यानंतर परवा जेव्हा निवडणुकीत आले तेव्हा सुद्धा ते सांगून गेले की या सोलापूर शहरासाठी जे लागेल ते आम्ही देऊ आणि तो माझा शब्द आहे आणि तो शब्द देऊन आपण सिद्धरामेश्वराच्या साक्षीनं ते शब्द देऊन गेले आणि त्यांच्या शब्दावर शेवटी मोदीजींच्या शब्दावर देश विश्वास ठेवतो. आज ती विश्वासार्हता आदरणीय मोदीजींनी निर्माण केलेली आहे. तशाच पद्धतीनं अख्खं राज्य आपलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवतं, कारण त्यांनी तो राज्यामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे. हा शब्द माननीय देवेंद्रजींनी दिलाय, शहराला दिलाय, तेव्हा शहरातल्या जनतेला खात्री होती की या शहरामध्ये ही कामं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय म्हणल्यावर होतील आणि त्याचंही खूप मोठं योगदान या निमित्तानं आहे. अनेक विषय या निमित्तानं निवडणुकीच्या अनुषंगानं होते. मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन. खास करून सचिनदादा आपल्याला धन्यवाद देईन की अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी अनेकदा सचिनदादा म्हटला की माझा शहरात हस्तक्षेप नको, मला कशाला इथं हे करताय, तरीसुद्धा आग्रहानं मी ज्या ठिकाणी दादाची मदत पाहिजे होती त्या ठिकाणी मदत घेतली. सातत्याने मी दिलेल्या ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या त्या गोष्टीमध्ये त्यांनी मदत करायचा प्रयत्न केला आणि त्याचा खूप मोठा उपयोग या शहरामध्ये झाला.
आदरणीय मानेसाहेब असतील त्यांचाही मनापासून धन्यवाद देईन. परंतु खास करून बापू असतील, बापू आपणालाही मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देईन. शेवटी या शहराच्या विकासामध्ये आपलं खूप मोठं योगदान आहे आणि शहरामध्ये एक विश्वासार्हता भारतीय जनता पक्षावर निर्माण करत असताना आपण केलेलं काम हे या निमित्तानं आमच्या सगळ्यासाठी महत्त्वाचं काम होतं आणि ते आपल्या रूपानं झालं. त्याचाही आम्हाला या आपल्या सगळ्यांनाच या निवडणुकीमध्ये खूप मोठा फायदा झाला. अनेक लोकांनी अनेक गोष्टीची चर्चा करण्याचा प्रयत्न केला. अगदी तिकीट जाहीर झाल्यावर भारतीय जनता पक्षाची सगळी निवडणूक व्यवस्था विस्कळीत होते का काय अशा पद्धतीच्या भावनाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तो या सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा सावरून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं यश आलं. आणि हे सगळं करत असताना देवेंद्र कोठेंना मी मनापासून धन्यवाद आपणालाही देईन. कारण अख्ख्या निवडणुकीमध्ये एक ऊर्जावान आमदार, ताकदीनं, शक्तीनं आणि शहराची खडानखडा माहिती असणारा, या गल्लीतल्या त्या बोळात काय आहे आणि इथं कुठल्या समाजाचं कुठलं गणित कसं आहे हे सांगणारा आणि त्या दृष्टीनं शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक उमेदवारासाठी मनापासून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारा एक आमदार, एक सहकारी. निवडणुकीमध्ये शहरात काम केलंच असेल, परंतु मगाशी आपण देवेंद्र म्हणला की पालकमंत्र्यांनी 1 वर्षात शहराचा खूप अभ्यास केला, शहराची खूप माहिती घेतली. या माहितीमध्ये तुमच्या ज्ञानानंच माझ्या माहितीत भर पडलेली होती. बऱ्याचदा आपली चर्चा व्हायची, बऱ्याचदा अनेक विषयावर आपण बोलायचो, त्यातून आपल्याला ही बरीचशीच माहिती या ठिकाणी मिळायची. परंतु मी आपल्याला मनापासून सांगेन की या निवडणुकीची तयारी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला 6 महिन्यापूर्वी करायला सांगितली होती आणि तेव्हा 6 महिन्यापासून खूप बारकाईनं या शहरातल्या प्रत्येक निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांना समजून घ्यायचा प्रयत्न केला. खास करून विजय मालक आज या ठिकाणी नाहीत, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देईन. त्यांनीही या निवडणुकीमध्ये खूप मोठं योगदान दिलं. आपल्या विकास कामाच्या माध्यमातून, आपल्या कामाच्या माध्यमातून एक विश्वासार्हता शहरामध्ये निर्माण केली. शेवटी एक विषय आहे, अनेकांना वाटतं, शेवटी एक मी माझं स्वतःचं उदाहरण देईन की आम्ही 3 जण भाऊ आहे. आमच्या 3 भावामध्ये पण माझ्या स्वतःच्या सख्ख्या भावानं, धाकट्या भावानं माझ्या विरोधात 2 वेळा विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे, 2 वेळा. त्यामुळं एका एवढ्या मोठ्या घरामध्ये भांडण वाजत असतं, त्यामुळे त्याचं फार टेन्शन पत्रकार मित्रांनी घ्यायचं काही कारण नाही. आमच्या घरातलं भांडण मिटवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, आमच्या घरातले विषय संपवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, ते आम्ही संपू. त्याच्यामध्ये कुणी शंका कुशंका घ्यायचं कारण नाही. परंतु मी एक सांगेन की या निवडणुकीमध्ये आपण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला मी मनापासून धन्यवाद देईन. या सगळ्या गोष्टी कशाही असल्या, कितीही असल्या, तरीसुद्धा आमच्या नेत्यातलं असणारा विसंवाद म्हणा, आमच्यातला म्हणजे माझ्यातला ना आणखी कुणाच्यातला असेल, याला कुठेही निवडणुकीमध्ये बाधा येऊन न देता ती बाधा येऊ दिली नाही. त्यांनी सगळ्यांनी ताकदीने प्रयत्न केले आणि ताकदीने प्रयत्न करून या ठिकाणी ही निवडणूक जिंकण्यासाठी जे शक्य आहे ते सगळ्यांनी केलं. याचा खरं तर मला मनापासून आनंद आहे. भारतीय जनता पक्षाच्या या शहरातल्या आणि या शहराच्या बाहेरून आलेले, आपल्या मदतीला आलेले अनेक भारतीय जनता पक्षाचे आमचे सहकारी होते. त्याही सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देईन. सोलापूर शहरातल्या जुन्या नव्या सगळ्यांना मी सगळे प्रयत्न आपण केले. जुन्या लोकांना बोलवलं, त्यांच्याशी बोललो. माझा काहीच संबंध नसताना त्यांचं मी खूप ऐकून पण घेतलं. शेवटी मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी होती. अनेकांनी मनात सुनावलं काय 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 काय, पण ठीक आहे. शेवटी एक जेव्हा आपण जबाबदारी घेतो तेव्हा या सगळ्या गोष्टी स्वीकारायच्या असतात. तेव्हाही मी ताईला सांगितलं बैठकीत, ताई डोक्यावर बर्फ ठेवायचं आहे, जेवढे बोलतील तेवढं ऐकून घ्या आणि ज्या दिवशी ते बोलून जातील त्या दिवशी ते मोकळे होतील आणि पुन्हा कामाला लागतील. वास्तव तेच झालं. याच ठिकाणी शहरातल्या जवळजवळ 500 जुन्या कार्यकर्त्यांना आम्ही बोलवलं, त्यांचं ऐकून घेतलं. 2 तास ऐकून घेऊन मग त्यांना चांगलं स्नेहभोजन दिलं आणि जाताना ते एवढे खुश होऊन गेले की आम्हाला आजपर्यंत असं कुणीही विचारलं नव्हतं. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी आमच्याकडून जे करता येईल ते सगळं करू हे सांगून आमचे सहकारी बांधव इथून गेले आणि कामालाही लागले. त्यामुळं
त्याही गोष्टी होत्या. व्यापारी बांधव असतील, छोटे मोठे सहकारी असतील, या सगळ्यांच्याकडं जाऊन आम्ही या निवडणुकीमध्ये मदत मागितली. सगळ्यांनी मदत इथं केली. त्यासोबत अनेक काही निर्णय आम्हाला घ्यायला लागले. मी आपल्या सगळ्यांची, खास करून स्टेजवरच्या सगळ्या नेत्यांची क्षमा मागेन. या निवडणुकीमध्ये कधीतरी काही निर्णय आपल्या मनासारखे झाले, काही निर्णय आपल्या मनासारखे झाले नाही. त्यावेळी काही निर्णयाचा फायदा झाला, बहुतांश निर्णयाचा झाला, काही निर्णयाचा तोटाही झाला. असं असलं तरी राग काढायचा कुणावर, निर्णय कुणी घेतले याविषयी चर्चा करण्याचे व्यासपीठ नाही. पण तरीसुद्धा माझ्यावर अनेक वेळा राग निघाला, पण मी तो मोठ्या मनानं स्वीकारला. कारण शेवटी राग काढणार कुणावर, जर कोणच सापडलं नाही तर पालकमंत्री सगळ्यात स्वस्त आहे, त्याला पकडा, अशा पद्धतीची परिस्थिती. त्यामुळे तिथेही मला कधी अडचण आली नाही. मी खूप मोठ्या मनानं ते स्वीकारलं. तसं वास्तविक पाहता मी सहज कुणाचं ऐकून घेत नाही, पण आपल्या परिवारातले सगळे सहकारी होते, त्यामुळं सगळ्यांच्या गोष्टी या निमित्तानं मी ऐकून घेतल्या आणि मोठ्या मनानं त्या स्वीकारून पुढे जायचा निर्णय घेतला. आणि म्हणून आज आपण बघतो आपल्याला एवढं मोठं यश मिळालं. निवडणुकीच्या कालखंडामध्ये मी उमेदवारांनाही मनापासून धन्यवाद देईन की आपण, मला वाटतं पहिली निवडणूक असेल की आपण प्रत्येक उमेदवारासोबत 1 to 1 चर्चा केली. एकदा, दोनदा, काही लोकांशी 3दा, काही लोकांशी 4दा, काही लोकांशी 5दा, काही लोकांशी 6 वेळा चर्चा केल्या की आपल्या प्रभागामध्ये कुठली अडचण आहे, आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला नेमकी आपली स्ट्रॅटेजी काय असेल, कुठं कमी आहे, कुठल्या समाजाची अडचण आहे, या सगळ्या गोष्टीवर आपण बारकाईने अभ्यास केला. आणि ज्या ज्या सूचना माझ्याजवळ पोचल्या त्या त्या सूचना मी आपल्याजवळ पोचवल्या आणि त्या त्या सूचनाच्या अनुषंगानं आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या मनानं आमचं चांगलं वाईट, काही लोक होती तर बापू 3-3, 4-4 टर्मच्या निवडणुका लढवल्या होत्या, ते गडी म्हणले असतील ह्याला काय कळतं, आम्ही 5 वेळा नगरसेवक झालोय, तरी पण हा मला सांगतोय. पण ठीक आहे, मला वाटलं म्हणून मी सांगितलं. बाकी बाजूला ठेवा. पण निकाल लागल्यावर नक्की लक्षात आलं की पालकमंत्री सांगत होता ते खरं होतं. वानकर साहेब खरं आहे ना. अनेकदा विषय होते, इथं बसले अनेकांना सांगितलं होतं मी की तुम्हाला काय करायला लागेल. देवेंद्रला सांगितलं होतं सासूबाईची निवडणूक घासते, आपल्याला सासूबाईंना सभागृहात आणायला लागेल. हे प्रत्येकाच्या, इथं बसलेल्या प्रत्येकाच्या निवडणुकीमध्ये कुठली अडचण आहे हे वास्तव आपण सगळ्यांनी समोर मांडलं होतं. अगदी राजू पाटील तुम्हालाही सगळ्यांच्या समोर सांगतो ना कसे झाले तेही सांगतो मी. त्यामुळं संजय कोळी, अगदी मी बोललो, चिडलो कधी कधी, तर मी अगदी मोठ्या आवाजातही बोललो मी यांच्याशी. पण माझा काय स्वार्थ होता त्यात, माझा काहीच स्वार्थ नव्हता संजू, काय माझा व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. माझं एकच म्हणणं होतं की माझा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे, तो जिंकला पाहिजे. आणि त्याच्या विजयात येणारी जी जी अडचण आहे, ती प्रत्येक अडचण सुटली पाहिजे, हा माझा प्रामाणिक प्रयत्न होता. मग बिजू अण्णा असेल, इथं बसलेल्या सगळ्यांचीच मी नावं घेईन इथं, पण इथं बसलेल्या प्रत्येकाशी मी 1 to 1 बोललो. कधी कधी अनेक लोक म्हणली, पालकमंत्री तर म्हणत होता की सगळ्यांचीच अडचण आहे, तुझी बी अडचण आहे, ह्याची बी अडचण आहे. पण मी तुम्हाला रिपोर्ट कधी दाखवला नव्हता. मला माहिती होतं कोण कुठंपर्यंत आहे, कोण कुठं आहे. आत्ताही मी तुम्हाला माझा रिपोर्ट मोबाईलमध्ये दाखवला. तर मी जाताना आमच्या ताईला सांगून गेलो होतो, ताई आपण 82च्या पुढे जातोय. जाताना त्यानं शेवटचा, मी जेव्हा गाडीत बसत होतो तेव्हा मी ताईंना सांगितलं, ताई 75 बार नाही, आपण 82ला जातोय. मागं पत्रकार बसले त्यांनाही सांगितलं होतं की मी 75 ते 82च्या मध्ये आपण जातोय, हे त्यांनाही सांगितलं होतं. त्यामुळं ही निवडणूक कधी आपण अंधारात लढलो नाही, डोळे उघडे ठेवून निवडणूक लढलो. आज तुमच्या सगळ्यांच्या प्रभागात किमान 25 कार्यकर्ते माझे काम करत होते, किमान 25 कार्यकर्ते. आणि माझं एवढं बारकाईने लक्ष होतं की उमेदवारांनी दिवसात काय काय केलं याची नोंद माझ्याकडे होती. उमेदवार कुठं गेलाय, कुठं फिरलाय, कुठं हँडविल पोचलंय, कुठल्या घरात अडचण आहे याची माहिती माझ्याकडे होती. बघायची असली तर तरी शशिकांना एकदा दाखवून घ्या ते सगळ्यांनी. त्यामुळं या सगळ्या गोष्टीची बारकाईनं आपण नियोजन केलं होतं. ही निवडणूक एवढ्या सहज, एवढ्या मोठ्या काउंटवर गेलेली नाही, त्याच्यासाठी अनेक दिवसापासून आपण प्रयत्न केले होते. काही लोकांना आपण नव्यानं पक्षात घेतलं, तेव्हाही राग झाला, सगळं झालं. मी तेव्हाही सांगितलं
की भगवान श्रीकृष्णानं सुद्धा महाभारतामध्ये कौरवांच्या विरोधात युद्ध लढत असताना, युद्धाची तयारी करत असताना अनेकदा कौरवांच्या सेनेतल्या कुठल्या युद्धाला पराभव करण्यासाठी कुठल्या नवीन योद्ध्याला आपल्या सेनेत घ्यायला लागेल हे भगवान श्रीकृष्णाने सुद्धा त्यावेळी नवीन नवीन योद्ध्यांना आपल्यासोबत घेतलं होतं. त्यामुळे ह्या निवडणुकीत सुद्धा समोरच्या लोकांचा पराभव करण्यासाठी ज्या ज्या लोकांना आपल्यासोबत राजू पाटील घ्यायला लागेल त्या त्या लोकांना घ्यायचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यात बहुतांश ठिकाणी आपण यशस्वी झालो. अगदी थोड्या ठिकाणी सोडलं तर सगळ्या ठिकाणी यशस्वी झालो. मी सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांची माफी मागेन की त्यामुळं त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना त्या ठिकाणी उभं राहता आलं नाही, त्यांचीही मी माफी मागेन. पण एक लक्षात घ्या, त्यावेळी ती आवश्यकता होती. त्यावेळी आवश्यकता होती. मी माझ्या पातळीवर एकही निर्णय घेतला नव्हता. आज सगळ्यांना एवढ्यासाठी सांगतो की आता निवडणूक झालेली आहे, आता काय त्या माझ्या बोलण्याने काही फरक पडणार नाही, नुकसानही होणार नाही. त्यामुळं काही गोष्टीचं स्पष्टीकरण एवढ्यासाठी देतोय, यातला एकही निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या कानावर घातल्याशिवाय या पालकमंत्र्यांनी घेतला नव्हता. हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. त्यामुळं अनेक गोष्टी असतील, सगळ्या गोष्टी आता इथं सांगणं शक्य नाही, परंतु या निवडणूक जिंकण्यासाठी असंख्य लोकांचं, ज्ञात अज्ञात लोकांचं आपल्या पाठीशी पाठबळ होतं, आपल्या सगळ्या नेत्यांचं पाठबळ होतं. आपण सगळ्यांनी मिळून ताकदीनं ही निवडणूक आपण लढलो. काही ठिकाणी समोरच्या उमेदवार, समोरचे नेते कशा पद्धतीने लढतायत, निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे आणि कुठल्या वेळी शहरामध्ये कुठली गोष्ट केली पाहिजे. अनेक लोकांनी माझ्या चहा पिण्याचाही अर्थ वेगळा काढला, पण चहा पिण्यामध्ये सुद्धा काही अर्थ होते ते आम्ही साध्य केले. कारण माझ्या चहावर चर्चा करता करता एक दिवस निघून गेला, त्यात आमचे विरोधक गाफील राहिले. पण अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. खूप स्ट्रॅटेजी करून आपण ही निवडणूक केली होती आणि मला वाटते प्रत्येक स्ट्रॅटेजी आपली यशस्वी झाली. पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं, निवडणूक जिंकली तर तुमच्यामुळं, निवडणूक हारली तर पालकमंत्र्यामुळं. ती वेळ माझ्यावर आली नाही, याचा मला मनापासून आनंद आहे. कारण आपण सगळ्यांनी पाहिलं की ही निवडणूक आपण सगळे मिळून तन मन धन शक्ती सगळी शक्तीनं आपण लढलो. खास करून उमेदवारांना मी मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा देईन की आम्ही सगळ्या व्यवस्थापनानं ज्या ज्या सूचना दिल्या त्या त्या सूचनाची अंमलबजावणी माझ्या सगळ्या बांधवांनी केली. मग यंत्रणेतली असेल किंवा जे काय असेल ते सगळ्या सूचनाची अंमलबजावणी केली. कधी कधी लोकांना वाटलं की हे अधिकचं होतंय का काय, परंतु त्यावेळी ते योग्य होतं. त्या गोष्टी आपण सगळ्यांनी केल्या, म्हणून आपल्याला मनापासून धन्यवाद देईन. मला वाटतंय आपल्या सगळ्यांसोबत इथं उपस्थित असलेल्या पत्रकार बांधवांना त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी खूप मोठं सहकार्य या झालेल्या निवडणुकीमध्ये आम्हाला केलं. आमच्या स्ट्रॅटर्जीज लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, आमचं विजन लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि जिथं ठोकायचं होतं तिथं ठोकून आम्हाला जागं पण केलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पत्रकार बांधवांनी केल्या, त्यांचंही मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सोबत ज्ञात अज्ञात ज्या ज्या लोकांनी या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. त्यासोबत या शहरातल्या सगळ्या नेत्यांना मनापासून धन्यवाद देत असताना कळत नकळत शेवटी जे काय केलं ते शहरासाठी केलं, आपल्या पक्षासाठी केलं, इथल्या आपले नगरसेवक निवडून यावेत म्हणून केलं. कळत नकळत जर कुणाला माझ्याबद्दल चुकून गैरसमज किंवा जाणीवपूर्वक नाही असा काही गोष्टी माझ्या हातून झाल्या असतील तरी मोठ्या मनानं या सगळ्या गोष्टी विसरून जाल आणि आपण एवढा मोठा जनादेश घेऊन आपण या ठिकाणी आलोय, त्या जनादेशाचा सन्मान आपण सगळे मिळून करूया एवढंच या ठिकाणी सांगतो. परवाच जाऊन माननीय मुख्यमंत्री मोदयांना भेटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव की सोलापूर शहराचे आकडे बघताना माझा विश्वास बसत नव्हता. कारण जी संख्या टीव्हीवर सोलापूरची दिसत होते ती संख्या बघताना मुख्यमंत्री महोदय बघत होते आणि भरभरून बोलत होते,
तेव्हा त्यांनी सांगितलं की या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट जर कुणी दिला असेल तर तो सोलापूरनं दिला. तर झालं बापू असं की पुण्या मुंबईच्या ह्याच्यात आमचं सोलापूर कुठं गेलं खाली ते कळालं नाही. कारण पुण्या मुंबईवरच सगळ्या मीडियाचं आणि सगळ्यांचं लक्ष पुण्या मुंबईची निवडणूक होती. जर पुण्या मुंबई नसतं बाकीच्यांची निवडणूक असती तर सोलापूरची चर्चा सगळ्यात जास्त झाली असती. तरीसुद्धा सोलापूरची चर्चा त्या ठिकाणी होती. सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट आपल्या सगळ्यांना मिळाला. पण हे करत असताना साहेबांनी दोन गोष्टी बोलून दाखवल्या की जयकुमार किंवा जय म्हणले, जयकुमार म्हणत नाही मला कधी, पण जय, खूप मोठी जबाबदारी आपल्यावर पडलेली आहे. शहराच्या लोकांनी आपल्यावर विश्वास टाकलाय आणि आपली जबाबदारी वाढलेली आहे. लोकांच्या विश्वासाला पात्र राहील एवढं काम आपल्याला करायला लागेल. त्यानंतर आणखी एक सांगितलं की सगळ्या नगरसेवकांना अवश्य सांगा की आपण या शहराचे सेवक आहोत, नगरसेवक आहोत. विजय सन्मानानं पचवा, विजयाचा उन्माद करू नका. आणि त्यासोबत नगरसेवक पद हे लोकांच्या सेवेसाठी आहे, अन्य कुठल्या कारणासाठी नाही. त्यांच्या भाषेत सांगणार नाही, पण मी अन्य कुठल्या कारणासाठी नाही. या शहराचा आपल्या सगळ्यांचा मिळून पारदर्शी कारभार व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी मनापासून एवढंच सांगेन की एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे, ती जबाबदारी आपण पार पाडाल. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची आपल्यावर खूप मोठा विश्वास आहे. तो विश्वास आपण सार्थ ठरवाल. पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही असो किंवा मी असो, आपण भारतीय जनता पक्षाचे आहोत म्हणून नशीबवान आहोत. भारतीय जनता पक्षाचे आहोत म्हणून नशीबवान आहोत. त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रतिमेला डाग लागेल, त्याची चर्चा होईल, वाईट चर्चा होईल, अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नका. कारण मी सांगतो, आपल्या सगळ्यांची सगळ्यात मोठी ताकद काय असेल? मोदीजी आहेतच आहेत, पण कमळ ही आपल्यात सगळ्यात मोठी ताकद आहे. या कमळाशिवाय, विनोद भैया, कमळाशिवाय ही निवडणूक लढणं जिंकणं सोपं नव्हतं. त्यामुळं या सगळ्या गोष्टीत आपण हे लक्षात ठेवावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो. मी खूप बोललो, खूप वेळ बोललो, परंतु पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या हातून या शहराची सर्वोत्तम सेवा व्हावी. या शहराच्या ज्या ज्या अपेक्षा आपल्याकडून आहेत त्या सगळ्या अपेक्षा आपल्याकडून पूर्ण व्हाव्यात. आजची बैठक ही फक्त आपल्या सगळ्यांना एकत्र आणणं, आपल्या सगळ्यांचा सन्मान करणं आणि आपण नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सगळ्यांनी एकत्र येणं एवढाच उद्देश होता. कुठला गट नेता बाहेर मी भेटलो, मला एक 7-8 निवेदन मिळाली कॉप्शनची. म्हणजे आम्हाला कॉप करायची 7-8 निवेदन मला बाहेर मिळाली. इथं कुठलाही तो विषय नाही, याची कुठलीही चर्चा नाही. जेव्हा पार्टी ठरवेल तेव्हा त्या प्रक्रिया होतील आणि पार्टी त्यावेळी तो निर्णय घेईल. कुणीही अवास्तव कुठल्याही प्रतिक्रिया देऊ नका. कुणी कुठल्या पदाबद्दल कुठलीही प्रतिक्रिया देऊ नका. कुणी जाहीरपणे कुठली इच्छा व्यक्त करायचं व्यासपीठ नाही, तो तुम्हाला अधिकार नाही. जे तुम्हाला बोलायचं असेल ते पक्षाच्या नेतृत्वाकडे येऊन तुम्ही तुमचं मत मांडा. सार्वजनिक किंवा माध्यमामध्ये आपलं मत कुणीही व्यक्त करू नका. पदाच्या बाबतीत बाकी करा, तुमचं तुम्हाला अधिकार आहे, लोकशाहीने तुम्हाला अधिकार देतो. पण कुठल्याही पदाच्या बाबतीत, कुठल्याही या सिस्टमच्या बाबतीत कुठल्याही नगरसेवकाला मीडियात बोलण्याचा अधिकार नाही. हे आपण सगळ्यांनी समजून घ्या. ते कुणीही व्यक्त होऊ नका. इच्छा सगळ्यांची असते, त्या इच्छा अध्यक्ष म्हणून अध्यक्षाकडे व्यक्त करा, एवढंच या ठिकाणी सांगेन. आणि या निवडणुकीमध्ये मी आणखीन एक घोषणा केली होती की जो सगळ्यात जास्त लीड घेईल, ज्या प्रभागातल्या नगरसेवकाला सगळ्यात जास्त लीड मिळेल, सगळ्यात जास्त लीड ज्या प्रभागाला मिळेल, कुणाला मिळाले? त्याला वाजव येतात, घासून बरेच आहेत, पण त्या प्रभागाला सगळ्यात जास्त लीड मिळाले. त्या प्रभागाला मी विकास कामासाठी 10 कोटी रुपये देईन असा मी शब्द दिला होता. मी शब्द पाळणारा आहे. म्हणून आज सांगतो, गुले साहेब कुठे गेले? गुले साहेब
10 कोटी रुपये 10 दिवसाच्या आत, 10 कोटी रुपये 10 दिवसाच्या आत त्या प्रभागासाठी जे तिथले नगरसेवक चार सांगतील ते काम आपण द्या. तो माझा शब्द होता आणि तो शब्दाची पूर्ती तातडीनं आपण करा, अशा पद्धतीची सूचना या निमित्तानं आपण बाकीच्याला तर देणारच आहे, काळजी करू नका. तुम्ही काटा संजय काटाव पास झाले तर अरे 12 वाजे पण आहे तिकडं, पण आता त्याचा विषय नाही आहे. आता आपण सांगितलं आपला विषय होता जे सर्वात जास्त मतानं जे प्रभाग निवडून येईल त्याच्यासाठी आपण 10 कोटी रुपये जाहीर केले होते, तेही या ठिकाणी याचा अर्थ तुम्हाला काही देणार नाही अशातला विषय नाही. आपल्या सगळ्यांच्या प्रभागामध्ये महानगरपालिका काम करेल, पण मी आपला सगळ्यांचा पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या प्रभागामध्ये मला जे जे शक्य आहे ते सगळं करेल, अशा पद्धतीचा शब्द या निमित्तानं देतो. त्यासोबत आपली भूमिका मांडायला करायला आपले आमदार सगळे आहेतच, पण या आमदाराच्या सोबत तुमचा पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं आपल्या शहरासाठी जास्तीत जास्त जे काय आणता येईल ते आणण्याचा प्रयत्न मी करेन, असा शब्द देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपण एवढा मोठा विजयोत्सव साजरा करण्याची संधी दिली म्हणून आपल्याला धन्यवाद देतो. या निवडणुकीचा इम्पॅक्ट आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नक्की जाईल अशा पद्धती, कारण याचा फायदा खूप ग्रामीण भागात होईल. कारण ग्रामीण भागातले अनेक नेते जे आमच्यासोबत युती करायला नाही म्हणत होते ते सगळे येऊन मला भेटले आज आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत आहे. याचा इम्पॅक्ट आला. कारण अनेक लोकांना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलं जे यश होतं ते दिसलं नव्हतं. 31 नगरसेवकांहून आपण 144 नगरसेवकांचे पोचलो. आपलं ते यश होतं आणि हे कुणाच्या लक्षात आलं नाही, आता येईल लक्षात त्यांच्या. त्यामुळं आज आम्ही आमची एवढी मोठी ताकद तयार केलेली आहे हे या निमित्तानं सांगेन. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. बापू सत्काराला किती उशीर लागेल मगाचपासून म्हणताय, माझंच भाषण जास्त वेळ चाललं, पण आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. ज्याचं नाव घेतोय त्याचा सत्कार होईल, पण शेवटचा सत्कार झाल्याशिवाय कुणी इथून जायचं नाही. प्रत्येकाचा सत्कार झाल्यानंतर आपण इथून जायचंय आणि मग तुमच्यासोबत आज पहिल्यांदा स्नेहभोजन आम्ही सगळे करणार आहोत. तुमच्यासोबत बापू सकट सगळे मिळून आपण स्नेहभोजन करायचं. सचिन दादा किती वेळ गडबड असली तरी थांबायचंय. त्यांच्या अक्षर आहेत तिकडे, त्यामुळं 26 सगळ्यात शेवटी ठेवला की ते थांबतील. त्यामुळं आपण सगळ्यांचा या निमित्तानं सत्कार करू. मला वाटतं यादी असेल तर आपण पटापट नावं घ्या.